की आम्ही या देशातल्या बहुजनांची ओबीसी सकट सगळ्यांची आर्थिक जनगणना आम्ही करू आणि प्रत्येकाला सत्तेचा वाटा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करू। आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या भल्याची आहे। आपला तुमचा आमचा पैसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून या मोदी सरकारने जीएसटी आणलं। जीएसटी आणून तुम्हा आम्हाला लुटायला चालू केलं, रोज महागाई वाढायला लावली। बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण काय होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि आपल्या शेवटच्या माणसापर्यंत पाठवायचे। मोदी सरकारने काय केलं, आपले पैसे काढले, आपल्या जवळून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढले आणि अदानी अंबानीच्या घरी पाठवले। ते बरोबर आहे ना? महागाई वाढली आणि त्या महागाईमुळे आज सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं। बाबासाहेब आंबेडकर हातात घेतलेली आहे, आदिवासी नाही तर वनवासी आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि आपल्याला कायम वनवासात पाठवायचं हे धोरण भाजपने ठरवलेलं आहे। आणि म्हणून या धोरणाला आता विरोध करणं तुम्हा आम्हाला तुमचं आमचं सगळ्यांचं दायित्व बनतं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं तुमचं आमचं सगळ्यांचं दायित्व बनतं। फक्त नामदेव किसान उभे नाहीत, तुम्ही आम्ही सगळेजण उभा आहोत आणि आमच्या सगळ्यांचा एकच प्रण आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं हे आमचं सगळ्यांचा मकसद है और ती लड़ाई अपन लड़नी पाए। पिछड़े लोगों के लिए उन्होंने कुछ नहीं किया, केवल को बांटने का काम किया है। बेरोजगारी बढ़ रहे हैं, गरीबी बढ़ रहे हैं। 10 साल के अंदर प्रधानमंत्री के नेतृत्व में बेरोजगारी को मिटाने का कोई कदम उठाया, गरीबी को हटाने के लिए कोई कदम उठाया, देश को आगे लाने के लिए कोई कार्यक्रम किया। धर्म के आधार पर लोगों को बांटने का काम किया है। भारत एक मजबूत देश है। कांग्रेस के इंडियन नेशनल कांग्रेस के नेतृत्व में इस देश आगे चले।